तिचा खूप लाड केला होता. फुलासारखी तिला जपली होती. मात्र आयुष्यात एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईल असे कधीही वाटले नव्हते. ही प्रतिक्रिया आहे समीक्षा पवार हिच्या आईची. कराड तालुक्यातील सेरेठेशन येथील समीक्षा पवार हिने नीट परीक्षेत अपयश आल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली होती. एक तर तिला डोळ्याने दिसत नव्हतं, त्यामुळे आम्ही तिला फुलासारखं जपलं होतं. सर, तिला कधी कधी त्रास होऊन दिला नाहीये. तिला असं कधी कुठल्या गोष्टीसाठी टॉर्चर केलं नाही. कधी आम्ही तिला शिक्षणासाठी पण म्हटलं नाही की तू डॉक्टरच झालं पाहिजेस. आम्ही तिला कधी कुठल्या गोष्टीसाठी फोर्स केला नाही. तिला फक्त हेच सांगितलं होतं की तुला जे करायचंय ते तुझ्या इच्छेनं कर. आणि ती स्वतःच्या इच्छेनंच करत होती. तिची इच्छा होती MBBS व्हायचं, म्हणून आम्ही तिला सपोर्टही करत होतो पूर्णपणे. आम्हाला कधी माहितच झालं नाही की असं पुढे जाऊन असं काहीतरी लाईफमध्ये होईल. एज्युकेशन सिस्टम इतका खराब होईल आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीचा असा जीव जाईल. ती 4 दिवस तिला माझ्या डोळ्यानं धडपडताना बघितलंय, पण तरीही तिने एका वेळी सांगितलं नाही की मी असं काहीतरी केलंय म्हणून. ती इतकी खचून गेली ती एज्युकेशन सिस्टमच्या या सगळ्यामुळं की तिला असं वाटत होतं की मी इतकी मेहनत करून पण मला काही यश मिळालं नाहीये, म्हणून ती खूप खचून गेली. तिची इच्छाच नव्हती जगायची, त्यामुळे तिने कोणालाच सांगितलं नाही. पण तिची एक स्वप्न होतं की ती डॉक्टर व्हायचं होतं तिला, पण तसं नाही झालं. तिची चूक नव्हती. हे जे पेपर लीक दर वर्षी होत राहतं, ह्या वर्षी झालंय, मागच्या वर्षी झालं तर, आणि नीटमध्ये तर कायमच होत राहते. जिथं मुलं चूक करतात ती तर मजेत राहतात. जे पैसे देऊन पेपर विकत घेतात ते ठीक आहे, जे अभ्यास करून परीक्षा देतात त्या मुलांची अशी अवस्था आहे. असे कितीतरी बळी गेलेत माझ्या समीक्षासारखे, असे अजून जाऊ नयेत. बुधवारी माझी मुलगी रिझल्ट आणाय म्हणून नीटला गेली कॉलेजवर मसूरला. रिझल्ट आणला तिनं आणि मला गुरुवार सकाळी माझ्या मॅडमचा फोन आला की तिच्या पोट दुखे लागलंय आणि तुम्ही लवकर या. मी गुरुवार ड्युटीवर होतो पंढरपूरमध्ये मोळमध्ये. मग म्हटलं तू कर मेडिकल रिपोर्ट बघ, तो मी येतो. साहेबांनी वगैरे अर्ज देऊन नाही म्हणले लवकर या. तिने रिपोर्ट पाठवला तर तिच्या 4,000 पेजचे त्या 11,000 पेजची पाहिजे होत्या, त्या फक्त 17ची पेजची होत्या. मग मी साहेबांना सांगितलं, साहेब म्हणले लगेच जा, तुरंत जा म्हणले, थांबू नको तू, कंडिशन खराब असेल. मग मी लगेच पंढरपुरातून मोळमधून 12 वाजता निघलो आणि 8:30 वाजता मी कृष्ण हॉस्पिटल याच्या अतिदक्षता विभागामध्ये आलो. तर ते ॲडमिट होते अतिदक्षतामध्ये. डॉक्टरने विचारलं काय तुम्ही वडील हो म्हणलं वडील. मग काय झाले रिपोर्ट वगैरे बघितले तर ते रिपोर्ट फूड पॉयझन आहे म्हणून रिपोर्टमध्ये दाखल झालं होतं. फूड पॉयझन म्हणून आम्ही त्या दिवशी थांबलो. डॉक्टरने विचारलं 2-3 वेळा, नर्सने विचारलं मुली तू काय खाल्लेस का. तुम्ही आम्हाला विचारणार नातेवाईकांनी तुम्ही काय बघितलं खाल्लेलं काय तिनं, पण आम्हाला काय सांगितलं नसल्यामुळं त्याची आम्हाला काय येत होता माहिती नव्हती. शुक्रवारचा काळ मी घरी आल्यानंतर मला सांगितलं तयार व्हायसाठी मी घरी आलो. माझ्या घरी अंघोळ करण्यासाठी लगेच फोन आला की तिला शिफ्ट करायला लागल्यात ICU मध्ये. मी लगेच तुरंत पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. मग हॉस्पिटलमध्ये गेलो तर ती प्रकृती अजून खालावली, एकदम बेकार झाली होती. नंतर डॉक्टर म्हणले पुन्हा तिला विचारा काय खाल्लंय का, काय झालंय का काय. मग तिने एक शब्द काही सांगितला नाही, एक शब्द कुणाला काही बोलली नाही. नंतर शनिवारी दुपारी तिला डायरेक्ट हार्टवर तिचा अटॅक झाला, लिव्हरला अटॅक झाला. डॉक्टर म्हणले तुमचं आम्ही आता काही ऐकत नाही, तिची आम्ही ट्रीटमेंट औषध खाल्लं असं प्राचीन केलं असं म्हणून चालू करतो. तुम्हाला कबूल आहे का. साहेब म्हणलं करा, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करू शकता. मग त्यांनी चालू केली. पण आम्हाला ते दागदुख होती. आम्ही तिच्या मैत्रिणीला रात्री 8 वाजता बोलवून घेतलं. मैत्रिणी तिची खास मैत्रीण कराडची मैत्रीण आहे प्राजक्ता म्हणून. मग प्राजक्ताला डॉक्टरने हात घेतली, आम्हाला सर्वांनी बाहेर काढलं, पडदे लावले आणि तिला विचारलं तू काय केलंस पुरी. तिने विचारलं मैत्रिणी तू काय केलंस. ती म्हणली मी बुधवारी LC आणाय म्हणून गेले कॉलेजला दाखला काढायसाठी. दाखला आणाय काढाय गेले आणि येताना मी 3:30 वाजता मी औषध घेतलं. रॅटच्या ते चॉकलेट गोळ्या असतात कोणतरी मारे ते खाल्लं. म्हणजे काय खाल्लं तू. आम्ही असताना मला काय बोलली नाहीस. म्हणजे मला 174 नीटला मार्क पडलेत. माझा स्कोर होता 600 ते 600 माझा स्कोर होता आणि मला एवढे कमी मार्क कशी पडले नेटमध्ये. मी मागची परीक्षा दिली होती 3 मेला 26ला, ते पण माझा रिझल्ट चांगला होता. आणि 21 जून
2026 हा ही परीक्षा दिली. हा पण माझा रिझल्ट चांगला असताना मला एवढी मार्क कमी कशी पडली म्हणून मी प्राचीन केलं. परत ते बाहेर आल्यानंतर ती प्रकृती एकदम खालावली आणि ती कोम्यात गेली. शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी आता पाटे 3ला ते मरण पावली, मृत्यू गेला. ना साहेब, काय प्रशासनाकडे नेमकी तुमची मागणी आहे किंवा पोलीस जबाबात काय तुम्ही माहिती दिली आहे? पोलिसांनी माझाही जबाब घेतला. मी आता जे तुम्हाला सांगितलं तेच मी पोलिसांनी सांगितलं की मी ह्या टायमिंगला आलो, असं झालं. नंतर पोलिसांनी त्या मैत्रिणीचा जबाब घेतला. त्या लेडीज पोलीस कॉन्स्टेबल नाव माहिती नाही, तिने मुलीचा माझ्या समोरच जबाब घेतला. तिला म्हणले काय झालं, मुली तू काय केलंस? तर ती म्हणली मी विष घेतलं. काय घेतलं? ते मी नेटमध्ये मार्क्स मला कमी आले. ते म्हणले का मग एवढा येण्याचं कारण काय? ते म्हणले माझा स्कोर जास्त असताना पहिल्या परीक्षेत जास्त असताना याही परीक्षेत जास्त मला एवढी मार्क कमी कशी पडली. हे तिनं तिच्या जबाबामध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता प्रशासनाच्या समीक्षाच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचा स्वभाव होता? मुलगी माझी एकतर 90% पुढचीच होती. काय आम्ही आयुष्यभर बाहेर काढलंय. 20 वर्ष ती माझ्यासोबत होती. आर्मी स्कूलात तिनं काढलंय. शेवटचं जयपूर आर्मी पब्लिक स्कूलात होती ती. अंबाला काढला आम्ही. हरियाणात ती पण आर्मी स्कूलात होती. जबलपूरला होती MP, ती पण आर्मी स्कूलात होती. जम्मूला होतो ती पण आर्मी स्कूलात होतो आम्ही. तिचं पहिल्यापासून आर्मी स्कूलमध्ये शिक्षण झालेलं आहे. इंग्लिशची टॉपर होती. सगळं शिक्षण ते टॉपर मध्ये झालेलं आहे. मग तिला इथं आल्यानंतर पण आम्ही कोटा अकॅडमी अशा चांगल्या एज्युकेशन अकॅडमीला घातली. तिथं पण तिचा रिझल्ट चांगला आला आम्हाला. पण तिला जे करायचं होतं ते तिला MBBS करायचं होतं. पण या प्रशासनाच्या या गोळात तिला कळलं नाही. पहिली परीक्षा पण चांगली होती, दुसरी होती. किती वर्षापासूनच समीक्षाचं हे स्वप्न होतं? समीक्षाचं ऍक्च्युली तिला काय झालं, 5 वर्षानंतर आजारी पडली ती. आजार पडला तिला आम्हाला कळलं की डोळ्यावर पापुंद्रा कमी आहे, दिसायला कमी लागली तिला. डॉक्टर म्हणलं तुम्हाला कळलं नाही? म्हणलं साहेब आम्हाला नाही कळलं. अहो ती तिरकी बघत्या. मग तिला चष्मा चालू झाला. मग तिला चष्मा चालू झाल्यावर ती चष्मा घालायला लागली लहानपणापासून. ती 3-4 वर्षापासूनच. मग तिच्याकडे डॉक्टर पण समीक्षा डॉक्टराचे पोर चिडवायचे. अच्छा ती चौकड म्हणली माझा डोळा तर मला दिसू शकत नाही, तर मला कोण काय ऑपरेशन होऊ शकत नाही, तुम्ही डॉक्टर कसं नाही? म्हणजे माझे स्वप्न आहे मला डॉक्टर व्हायचं. बरोबर, माझं स्वप्न आहे फक्त मला डॉक्टरच व्हायचं आहे. म्हणजे ती 10वीला पण म्हणे 9वीला पण तिचं तेच स्वप्न. मी म्हणजे आग्रीला जाऊ नाही म्हणले पप्पा मला डॉक्टरच व्हायचं आहे. मला CIT दे. माझ्या खात्री CIT पण परीक्षा दिली, त्यात पण उत्तीर्ण चांगल्या मार्कांनी झाली. मग ते CITचा तिचा काही उपयोग नव्हता. मला CIT नको आहे, मला फक्त आणि फक्त MBBS व्हायचं. या विधीची काय आठवण सांगते? आठवण मध्ये रात्री मी लेट यायचो तेव्हा तीच मला असं जेवण वगैरे बनवून द्यायचं, काही नसलं काय एवढं जास्त. कधी शाळेत वगैरेला संघटन जायचो एका बसमधून वगैरे, सोडा वगैरे पण तिला मीच असायचो कॉलेजवर.